नमस्कार, आज शिकणार आहोत आपण 7 ते 4 डॉटची रांगोळी। एकदम सोप्यात सोपी रांगोळी शिकणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल। खूपच सोपी रांगोळी आहे। हे बघा 7 डॉट पाडून घेतले, नंतर मी 6 पाडले, नंतर हे बघा 5 डॉट, नंतर हे 4 डॉट। खूपच सोपी रांगोळी आहे। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। हे बघा मध्ये आपल्याला डॉट पाडत जायचं असा। 2 डॉटच्या मध्ये 7ची लाईन झाल्यानंतर 6ची लाईन, 6ची झाल्यानंतर 5ची लाईन, नंतर 4ची लाईन। खूपच सोपी रांगोळी। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। सोप्यात सोपी रांगोळी। हे बघा 7 आणि हे 4 डॉट पाडून घेतले आपण। आता हे बघा 2 डॉटला रेष भिडवायची अशा पद्धतीने खाली, आणि असं त्रिकोण तयार करायचा आहे। बघा मध्ये एक डॉट सोडायचा आहे आपल्याला। हे बघा अशा पद्धतीने त्रिकोण पूर्ण तयार करत जायचं आहे। मध्ये मध्ये एक डॉट सोडायचा आहे आपल्याला। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। सोप्यात सोपी रांगोळी। हे बघा अशा पद्धतीने मध्ये जे डॉट आहेत त्याला पण रेषा मारून घेऊया अशा पद्धतीने। हे बघा किती इझी रांगोळी आहे। वरून पण आपण हे बघा त्रिकोण अशा रेषा मारून घ्यायच्या आहे आपल्याला अशा पद्धतीने। हे बघा त्याच्यानंतर खाली आपण अशा रेषा मारून घेणार आहे। नंतर हे बघा मुठ्ठीने डॉट पाडून घ्यायचे। ज्याला कलर भरता येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। मुठ्ठीने आपण सोप्यात सोपी पद्धतीने हे बघा असं पिवळा कलर टाकून घेणार आहे वरच्या भागामध्ये। सगळ्यात सोपी पद्धत आहे। माझा व्हिडिओ आहे जेल रंगोलीवर। मुठ्ठीने डॉट कसे भरायचे, डॉट कसे पाडायचे नक्की पहा। हे बघा बोटाने थोडं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला। पूर्ण व्हिडिओ बघा। सोप्यात सोपी रांगोळी आहे। खास ज्याला रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। हे बघा नंतर आपल्याला गोल करून झाल्यानंतर डॉटमध्ये लाल कलर नाही तर गुलाबी कलर टाकून घेणार आहेत आपण गुलाबी कलर टाकतोय आता अशा पद्धतीने। बघा खूपच सोपी रांगोळी आहे। तुमच्यासाठी शिकण्यासाठी खास मी व्हिडिओ आणते। नक्की पहा माझे व्हिडिओ। मध्ये बघा लाल कलर भरून घेणार आहे आपण। फक्त कडेने व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर मध्ये राऊंडमध्ये आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। मध्ये गुलाबी कलर ही टाकून घ्यायचा आहे आपल्याला गोल। नंतर लाल थोडासा मध्ये टाकायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने त्रिकोणमध्ये आपण लाल कलर भरून घेणार आहे। कलर भरायची ही पद्धत बघा कशा पद्धतीने आपल्याला कलर भरायचा आहे। व्यवस्थित पहिला किनारीला कलर भरून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। नंतर मध्ये भरायचा आपल्याला कलर, म्हणजे बाहेर कलर पडत नाही। सोप्यात सोपी रांगोळी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की येईल अशा पद्धतीने। हे बघा व्यवस्थित कलर भरून घ्यायचा आपल्याला। खूपच सोपी रांगोळी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। 7 ते 1 डॉटची रांगोळी आहे। 7 ठिपके पाडून नंतर कमी कमी करत जाऊन 4 डॉट, 7 ते 4 डॉटची रांगोळी। हे बघा मुठ्ठीने आपण चौकोन भागात ही कलर डॉट पाडून घेणार आहे। मोठे डॉट बोटाने आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। ज्याला कलर भरता येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। हे बघा अशा पद्धतीने। नंतर मुठ्ठीने आपण त्याच्यात लाल कलर टाकूया। खूपच सुंदर रांगोळी। नक्की काढा सणावाराला, शुभ दिवशी। खूपच शुभ रांगोळी आहे। नक्की ट्राय करा तुम्ही पण। हे बघा सोप्यात सोपी रांगोळी देवाऱ्यासमोरही आपण सणावाराला काढू शकतो। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ। हे बघा या आपण
ह्या जागेवर ही हिरवा कलर टाकून घेणार आहे अशा पद्धतीने। खूपच सोपी रांगोळी मी सांगितली आहे। ज्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्याला थँक्यू, धन्यवाद। हे बघा मध्ये डॉट पाडून घ्यायचा आहे आपल्याला व्हाईट थोडा, आणि लाल जो कलर आपण टाकला आहे त्याच्यातही आपण डॉट पाडून घेणार आहे व्हाईटवाला अशा पद्धतीने बघा। नंतर हिरव्यामध्येही मोठे डॉट पाडून घेणार आहे आपण। हे बघा अशा पद्धतीने बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचं आहे। खूपच सोपी रांगोळी, तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत। आणि माझा व्हिडिओ ज्यांनी पूर्ण बघितला असेल त्याला थँक्यू, धन्यवाद।